नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठीतील प्रसिद्ध ग्रंथकार आणि त्यांची ग्रंथ. स्पर्धा परीक्षांसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तुमची रिव्हिजन किती झाली आहे हे तपासा. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा कोणी लिहिला आहे? उत्तर, महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न दुसरा, अखंड हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? उत्तर, महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न तिसरा, ब्राह्मणांचे कसब या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर, महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न चौथा, वाग्वजयंती हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर, गोविंदग्रज. प्रश्न पाचवा, पिंपळपाण हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर, गोविंदग्रज. प्रश्न सहावा, कवी बी यांच्या कविता संग्रहाचे नाव काय? उत्तर, फुलांची ओंझळ. प्रश्न सातवा, फुलराणी ही प्रसिद्ध कविता कोणाची आहे? उत्तर, बालकवी. प्रश्न आठवा, पत्री हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? उत्तर, साने गुरुजी. प्रश्न नववा, कमला हे खंडकाव्य कोणी लिहिले? उत्तर, विनायक दामोदर सावरकर. प्रश्न दहावा, गोमांतक या साहित्याचे लेखक कोण? उत्तर, विनायक दामोदर सावरकर. प्रश्न अकरावा, बाजीप्रभूचा पोवाडा कोणी रचला? उत्तर, विनायक दामोदर सावरकर. प्रश्न बारावा, रानफुले हा संग्रह कोणाचा? उत्तर, विनायक दामोदर सावरकर. प्रश्न तेरावा, सप्तर्षी हे साहित्य कोणी लिहिले? उत्तर, विनायक दामोदर सावरकर. प्रश्न चौदावा, विरहोच्छवास हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर, विनायक दामोदर सावरकर. प्रश्न 15वा, प्रणयप्रभा हा काव्यसंग्रह कोणाचा? उत्तर, भास्कर रामचंद्र तांबे. प्रश्न 16वा, तांबे यांची समग्र कविता हा ग्रंथ कोणाचा? उत्तर, भास्कर रामचंद्र तांबे. प्रश्न 17वा, बावनकशी सुबोध रत्नाकर कोणी लिहिले? उत्तर, सावित्रीबाई फुले. प्रश्न 18वा, काव्य फुले हा संग्रह कोणाचा आहे? उत्तर, सावित्रीबाई फुले. प्रश्न 19वा, जीवनलहरी हा काव्यसंग्रह कोणाचा? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 20वा, विशाखा हे प्रसिद्ध काव्य कोणाचे? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 21वा, किनारा हा संग्रह कोणी लिहिला? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 22वा, मराठी माती हा काव्यसंग्रह कोणाचा? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 23वा, स्वगत हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 24वा, हिमरेषा कोणी लिहिले? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 25वा, वादळवेल हा संग्रह कोणाचा? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 26वा, रसयात्रा हे साहित्य कोणाचे? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 27वा, छंदोमयी हा काव्यसंग्रह कोणाचा? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 28वा, मुक्तायन कोणी लिहिले? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 29वा, समिधा हा संग्रह कोणाचा आहे? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 30वा, महावृक्ष हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 31वा, श्रावण ही साहित्यकृती कोणाची? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 32, पाथेय कोणी लिहिले? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 33, जाईचा कुंज हा संग्रह कोणाचा आहे? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 34, मेघदूतचे मराठी अनुवाद कोणी केले? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 35, थांब सहेली हे कोणाचे साहित्य आहे? उत्तर, कुसुमाग्रज. प्रश्न 36, जीवनसंगीत हा संग्रह कोणी लिहिला? उत्तर, बाळकृष्ण भगवंत बोरकर. प्रश्न 37, दूधसागर हे साहित्य कोणाचे? उत्तर, बाळकृष्ण भगवंत बोरकर. प्रश्न 38, चित्रवीणा हा संग्रह कोणाचा? उत्तर, बाळकृष्ण भगवंत बोरकर. प्रश्न 39, गीतार कोणी लिहिले? उत्तर, बाळकृष्ण भगवंत बोरकर.
प्रश्न 40 आनंद भैरवी कोणी लिहिले? उत्तर बाळकृष्ण भगवंत बोरकर. प्रश्न 41 बोरकरांची कविता हा ग्रंथ कोणाचा? उत्तर बाळकृष्ण भगवंत बोरकर. प्रश्न 42 चांदणवेल हा संग्रह कोणाचा आहे? उत्तर बाळकृष्ण भगवंत बोरकर. प्रश्न 43 प्रतिभा हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर बाळकृष्ण भगवंत बोरकर. प्रश्न 44 चैत्रपुनव कोणी लिहिले? उत्तर बाळकृष्ण भगवंत बोरकर. प्रश्न 45 कांचन संध्या हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर बाळकृष्ण भगवंत बोरकर. प्रश्न 46 अनुरागिणी हा संग्रह कोणाचा? उत्तर बाळकृष्ण भगवंत बोरकर. प्रश्न 47 शिशिरागम कोणी लिहिले? उत्तर बाळ सीताराम मर्ढेकर. प्रश्न 48 काही कविता हा संग्रह कोणाचा आहे? उत्तर बाळ सीताराम मर्ढेकर. प्रश्न 49 आणखी काही कविता हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर बाळ सीताराम मर्ढेकर. प्रश्न 50 बदकांचे गोपीत कोणी लिहिले? उत्तर बाळ सीताराम मर्ढेकर. प्रश्न 51 गीतारामायण कोणी रचले? उत्तर गजानन दिगंबर माडगुळकर. प्रश्न 52 जोगिया हा संग्रह कोणाचा? उत्तर गजानन दिगंबर माडगुळकर. प्रश्न 53 चैत्रबन कोणी लिहिले? उत्तर गजानन दिगंबर माडगुळकर. प्रश्न 54 पुरिया हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर गजानन दिगंबर माडगुळकर. प्रश्न 55 सुगंधी वीणा हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर गजानन दिगंबर माडगुळकर. प्रश्न 56 स्वेदगंगा हा काव्यसंग्रह कोणाचा? उत्तर विंदा करंदीकर. प्रश्न 57 मृदुगंध कोणी लिहिले? उत्तर विंदा करंदीकर. प्रश्न 58 ध्रुपद हा संग्रह कोणाचा? उत्तर विंदा करंदीकर. प्रश्न 59 जातक संहिता हे साहित्य कोणाचे? उत्तर विंदा करंदीकर. प्रश्न 60 विरूपिका कोणी लिहिले? उत्तर विंदा करंदीकर. प्रश्न 61 राणीची बाग हा बालकविता संग्रह कोणाचा? उत्तर विंदा करंदीकर. प्रश्न 62 एकदा काय झाले हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर विंदा करंदीकर. प्रश्न 63 सशाचे कान कोणी लिहिले? उत्तर विंदा करंदीकर. प्रश्न 64 एटू लोकांचा देश हा संग्रह कोणाचा? उत्तर विंदा करंदीकर. प्रश्न 65 परी गे परी हे कोणाचे साहित्य आहे? उत्तर विंदा करंदीकर. प्रश्न 66 अजबखाना कोणी लिहिले? उत्तर विंदा करंदीकर. प्रश्न 67 धारानृत्य कोणी लिहिले? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 68 जिप्सी हा प्रसिद्ध संग्रह कोणाचा? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 69 मीरा हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 70 विदूषक कोणी लिहिले? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 71 गझल हा काव्यप्रकार मराठीत कोणी हाताळला? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 72 बोलगाणी कोणी लिहिले? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 73 भटके पक्षी हा संग्रह कोणाचा? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 74 सलाम हा प्रसिद्ध कविता संग्रह कोणाचा? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 75 वात्रटिका साठी कोण प्रसिद्ध आहे? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 76 शर्मिष्ठा हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 77 उत्सव हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 78 झुलेबाई झुला कोणी लिहिले? उत्तर मंगेश पाडगावकर. प्रश्न 79 आता होऊन जाऊ द्या हा संग्रह कोणाचा? उत्तर लोकनाथ यशवंत. प्रश्न 80 बहिणाबाईची गाणी हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर बहिणाबाई चौधरी. प्रश्न 81 सुभद्र चंपू कोणी लिहिले? उत्तर निरंजन माधव. प्रश्न 82 शेला हा संग्रह कोणाचा? उत्तर इंदिरा संत. प्रश्न 83 मेंदी हे साहित्य कोणाचे आहे? उत्तर इंदिरा संत. प्रश्न 84 मृगजळ कोणी लिहिले? उत्तर इंदिरा संत. तर मित्रांनो, हे होते मराठी साहित्यावरील 84 महत्त्वाचे प्रश्न. तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच महत्त्वाच्या नोट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.